नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे, ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि आपली जी बॅच आहे बीड पोलीस पाटीलची, ती सुद्धा सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा विशेषचे जे काही प्रश्न आहेत बीड जिल्ह्याचे, ते जवळ-जवळ 700 प्लस प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. आता मित्रांनो, बीड जिल्ह्याविषयीची जी काही जिल्हाविषयक माहिती आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण आजच्या भागामध्ये हे जे काही 700 प्लस प्रश्न बघणार आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो अ, अगदी बीड जिल्ह्याचा जो इतिहास आहे, मग तो भौगोलिक असू द्या वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. परंतु अजून कमीत कमी 3 ते 4 व्हिडिओ यासाठी लागणार आहेत. तरच तुमची जिल्ह्याविशेषची माहिती जी आहे, ती कव्हर होणार आहे. तुम्हाला प्रश्न बघितल्यानंतर कळेल, की कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी फ्रेम करण्यात आलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्यांना कुणाला आपली बॅच लावायची आहे, त्यांच्यासाठी आपला नंबर आहे 97 30 61 32 37. इथे तुम्हाला हा सुद्धा नंबर दिसत असेल. तर या नंबरवरती काय करायचं आहे, तुम्ही कॉल मेसेज मला करायचा आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ई बुक घ्यायचं आहे, प्रचंड प्रमाणामध्ये मित्रांनो ई बुक विक्री सध्या सुरू आहे आणि हे जे ई बुक आहे, याच्यामधून बरेचसे प्रश्न आलेले आहेत. जालना जिल्ह्याचे 1 महिन्यापूर्वी रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये 65 प्लस आपले विद्यार्थी सध्या पोलीस पाटील म्हणून नियुक्त आहेत. खरं तर 100 प्लस विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत. परंतु काहींना या ठिकाणी ई-डब्ल्यू-एसच्या धोरणाचा फटका बसल्यामुळे ते विद्यार्थी नियुक्त होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सध्या हे जे 65 प्लस विद्यार्थी पोलीस पाटील झालेले आहेत, यांचा जर तुम्हाला रिप्लाय बघायचा असेल, तर माझं टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तुम्ही या 65 विद्यार्थ्यांचे रिप्लाय बघू शकता. त्यांचे फोटो वगैरे हे सगळं तुम्ही जी सिलेक्शन यादी आहे, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आता या व्हिडिओमधली जी उत्तर आहेत ती बघत असताना मी तुम्हाला काही गोष्टी यामध्ये सांगणार आहे, की कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही प्रश्नांची रचना करायची आहे, प्रश्न कसे वाचायचे आहेत. मी ज्यावेळेस प्रश्न फ्रेम करतो त्यावेळेला एका प्रश्नामधून कमीत कमी 3, 4 ते 5 प्रश्न तयार होत असतात. हे लक्षात घ्यायचं. हे मी तुम्हाला कुठेतरी 1-2 प्रश्नामध्ये सांगणार आहे, की कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे आहे, स्वतः कशा पद्धतीने नोट्स काढायच्या आहेत. तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या भागात मोडतो? ए आहे खानदेश, बी आहे कोकण, सी आहे विदर्भ आणि डी आहे मराठवाडा. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे मराठवाडा. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बीड, गेवराई, धारूर, माजलगाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 3, बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? सातपुडा, सातमाळा, शंभू महादेव, बालाघाट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बालाघाट. प्रश्न क्रमांक 4, बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 10, 11, 12, 13. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? पर्याय ए आहे 10,693 चौरस किलोमीटर, 4,129 चौरस मैल. वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. मित्रांनो, तुम्हाला जर का चौरस किलोमीटर अशा पद्धतीने पर्याय आला तर हा पर्याय क्रमांक 1 लिहायचा. जर चौरस मैलमध्ये आला तर पर्याय क्रमांक 2 लिहायचा आणि अशा पद्धतीने पर्यायामध्ये जर दोन्ही उत्तर असतील तर याचं उत्तर येणार आहे वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी किती आहे? 25,86,000, 26,86,000, 27,80,000, 28,86,000. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 25,86,000. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जी काही तुम्हाला साक्षरता किंवा लोकसंख्या, त्यानंतर घनता वगैरे हे जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत लोकसंख्येच्या बाबतीत, ते तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसारच विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना 2011च्या जनगणनेनुसारच आकडेवारी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 8,
बीड जिल्ह्याची लोकसंख्या घनता खालीलपैकी किती आहे? आता ही घनता सुद्धा मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसारच असणार आहे. 241 प्रति चौरस किलोमीटर. बी आहे 620 चौरस मैल. सी आहे वरीलपैकी दोन्ही. डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 9 बघा. आता इथं सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला चौरस किमीमध्ये जर पर्याय असेल तर हे उत्तर लिहायचं आहे. मैलमध्ये जर असेल तर पर्याय क्रमांक बी लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीनं दोन्ही पर्याय असतील तर तुम्हाला हे दोन्ही पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्याचा साक्षरता दर खालीलपैकी किती आहे? 71.53%, 72.53%, 73.53%, 74.53%. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 73.53 प्रश्न क्रमांक 10. बीड जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? 1, 2, 3, 4. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? पर्याय ए आहे 4, बी आहे 5, सी आहे 6 आणि डी आहे 7. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर, लातूर, धाराशिव, परभणी. तर 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परभणी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13. इथं थोडीशी मित्रांनो मिस्टेक झालेली आहे आपली, ते आपण दुरुस्त करूया. बघा, प्रश्न क्रमांक 13 आहे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पर्याय ए आहे अहिल्यानगर, बी आहे जालना, सी आहे धाराशिव, डी आहे छत्रपती संभाजीनगर. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहिल्यानगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? जालना, छत्रपती संभाजीनगर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 15. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ए आहे लातूर, बी आहे धाराशिव, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, की बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर लातूर, दुसरा आहे धाराशिव. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, की लातूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला बीड जिल्हा आहे? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? उत्तर दिशा. तर असं तुम्हाला उलट-सुलट या ठिकाणी प्रश्न विचारले, तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 16 बघा. बीड जिल्ह्याचे विभाजन खालीलपैकी किती उपविभागांमध्ये करण्यात आलेले आहे? 1, 2, 3, 4. तर 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 उपविभागामध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. बीड जिल्ह्याच्या 2 उपविभागांमध्ये खालीलपैकी कोणत्या उपविभागाचा समावेश होतो? बीड, अंबेजोगाई, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. 26 जून 1999ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यांची निर्मिती करण्यात आली? शिरूर, वडवणी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 19. बीड जिल्ह्यात एकूण किती जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत? 60, 70, 80, 90. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 60. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत? 9, 10, 11, 12. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 11. प्रश्न क्रमांक 21. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात येणारे चिंचोली व नेकनूर हा भाग खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? चिंचथडी, नेकथडी, मांजरथडी, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मांजरथडी. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे मांजरथडी. त्यानंतर बघा, मांजरसुभाहून बीडकडे जाताना खालीलपैकी कोणता घाट लागतो? आंबा घाट, आंबोली घाट, बोरघाट, पालीघाट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पालीघाट. प्रश्न क्रमांक 23. बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? गोदावरी, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोदावरी. प्रश्न क्रमांक 24. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? नर्मदा, तापी, कृष्णा, गोदावरी. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
गोदावरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. बीड जिल्ह्यातील उत्तर सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदी भागास काय म्हणतात? गोदाथडी, कृष्णथडी, गंगथडी, मांजरथडी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गंगथडी. मित्रांनो या ठिकाणी बघा बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून, तर पहिला आहे उत्तर सीमेवरून, त्यानंतर कोणती नदी? गोदावरी. आणि कोणत्या नावाने ओळखली जाते? तर गंगथडी. असे 3 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर बघा बीड जिल्ह्यातील गंगथडी या भागात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होतो? गेवराई, माजलगाव, परळी, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 27. पूर्वीच्या काळी बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग होता? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 28. बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्याचा भाग बनला? 1956, 1960, 1964, 1970. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1960. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या वर्षी मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? 1982, 1983, 1984, 1985. तर 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1982. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पश्चिमेस मध्यभागी वसला आहे? लातूर, परभणी, जालना, बीड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा की किती प्रश्न तयार होतात बघा. बीड जिल्हा कोणत्या विभागामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पश्चिमेस डॉट डॉट ठिकाणी बीड जिल्हा वसला आहे. त्याचं उत्तर येतं मध्यभागी. म्हणजे प्रश्न 3 तयार झाले आणि हा जो आहे तो आपण तयार केलेला प्रश्न क्रमांक 1. म्हणजे असे टोटल 4 प्रश्न या एका प्रश्नामध्ये तयार होतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणत्या तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहते? गेवराई, माजलगाव, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 32 बघा बीड जिल्ह्यात बालाघाट विभागाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती फूट आहे? 1000 ते 1200 फूट, 2000 ते 2200 फूट, 3000 ते 2300 फूट, 4000 ते 2400 फूट. तर 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2000 ते 2200 फूट. बीड जिल्ह्यातील गंगथडी प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती फूट आहे? 1100 ते 1200, 1300 ते 1400, 1200 ते 1500, 1300 ते 1600. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1200 ते 1500 फूट. प्रश्न क्रमांक 34. बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील उंच प्रदेशाचा उतार खालीलपैकी, इथे उत्तर पाहिजे. उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? दक्षिण, आग्नेय, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला जर दक्षिण पर्याय असेल तर दक्षिण निवडा, आग्नेय असेल तर आग्नेय निवडा आणि दक्षिण आग्नेय असेल तर दोन्ही पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत. त्यानंतर बघा बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे? 3.45%, 4.45%, 5.45%, 6.45%. तर 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 3.45%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 बघा बीड जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती चौरस किमी क्षेत्रफळ नागरी भागात आहे? 158.31, 159.31, 160.31, 161.31. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 158.31 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 37 बघा बीड जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी खालीलपैकी किती चौरस किलोमीटर क्षेत्रफळ ग्रामीण भागात आहे? 10,534.69, 11,534.69, 12,534.69, 13,534.69. सर 37चं उत्तर आहे 10,534.69. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38 बघा
बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? 5, 6, 7, 8. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6 महसूल विभाग आहेत. बीड जिल्हा परिषदेचे कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आष्टी, बीड, धारूर, गेवराई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीड. प्रश्न क्रमांक 40. बीड जिल्ह्यात एकूण किती नगर परिषदा आहेत? 4, 5, 6, 7. तर 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6 नगर परिषदा आहेत. प्रश्न क्रमांक 41. बीड जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती आहेत? 4, 5, 6, 7. तर 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. आता मित्रांनो माझ्याकडे जी माहिती आलेली आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुमच्याकडे जर का नगर परिषद, नगरपंचायती यांच्या संदर्भामध्ये जर काही अपडेट आकडा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अपडेट करून तुम्हाला दिला जाईल. प्रश्न क्रमांक 42 बघा. जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? बीड जिल्ह्यात. इथं लक्षात ठेवा बीड जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 1, 2, 3 आणि एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकही नाही. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातून वाहते? मांजरा, सिंदपणा, बिंदुसरा, वाट. वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 44. बीड जिल्ह्यातील पटोदा तालुक्यातील टेकडीवर उगम पावणारी खालीलपैकी योग्य नदी ओळखा. मांजरा, सिंदफणा, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 बघा. बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? मांजरा, पूर्णा, तापी, कादवा. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मांजरा. आता इथं मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणती नदी वाहते? तर मांजरा. जर उलट प्रश्न विचारला की मांजरा नदीच्या कोणत्या दिशेला बीड जिल्हा आहे? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? उत्तर दिशा. प्रश्न क्रमांक 46. सिंदफणा नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या भागातून वाहते? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर. प्रश्न क्रमांक 47. माजलगाव तालुक्यात मंदिरात येथे मंजरत पाहिजे इथं मंजरत येथे गोदावरी नदीला खालीलपैकी कोणती नदी मिळते? मांजरा, सिंदफणा, खालीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंदफणा. त्यानंतर बघा हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. मंजरथ मंजरत या ठिकाणी गोदावरीला मिळते. कोणती नदी? तर ते सिंदफणा. किंवा सिंदफणा आणि गोदावरी यांचा संगम बीडमध्ये कोणत्या ठिकाणी होतो? तर तो मंजरत या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 48. बीड तालुक्यातील टेकड्यात खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? गोदावरी, नर्मदा, बिंदुसरा, कृष्णा. तर 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिंदुसरा. प्रश्न क्रमांक 49. बालाघाट रांगांच्या दक्षिणेकडून धारूर या गावाजवळ उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? वान, मांजरा, सिंदफणा, वरीलपैकी सर्व. तर 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वान नदी. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातून वाहते? तलवार, कांबळी, रुट्टी, मेहकरी. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 50 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची आहे त्यांनी या दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर टेस्ट घ्यायची असेल किंवा आपलं ई बुक परचेस करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी या दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करून विचारू शकता. प्रश्न क्रमांक 51. बीड जिल्ह्याच्या लोकसंख्येची टक्केवारी महाराष्ट्राच्या किती टक्के आहे? 2.30%, 3.30%, 4.30%, 5.30%. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2.30%. प्रश्न क्रमांक 52. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची सर्वात जास्त नागरी लोकसंख्या किंवा इथे शहरी लोकसंख्या, नागरी म्हणजेच शहरी लोकसंख्या घनता खालीलपैकी कोणत्या शहराच्या आहे? सर्वाधिक घनता
सर्वाधिक असा शब्द पाहिजे मित्रांनो. सर्वाधिक घनता खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? बीड, आष्टी, पटोदा, परळी, वैजनाथ. तर 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बीड या शहराची जी लोकसंख्या घनता आहे ती सर्वात जास्त आहे. इथं आहे बघा, सर्वात जास्त नागरी लोकसंख्या घनता खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? तर ती आहे बीड. प्रश्न क्रमांक 53. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात कमी नागरी घनता खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? पटोदा, आष्टी, बीड, परळी, वैजनाथ. तर 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आष्टी. प्रश्न क्रमांक 54. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक घनता असलेला तालुका कोणता? मगाशी मित्रांनो आपण शहरी भागात बघितलं, आता आपल्याला ग्रामीण भागातलं बघायचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक घनता असलेला तालुका कोणता? परळी, वैजनाथ, धारूर, पाटोदा, बीड. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परळी, वैजनाथ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 बघा. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या घनता असलेला तालुका कोणता? बीड, आष्टी, धारूर, पाटोदा. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाटोदा. प्रश्न क्रमांक 56. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात एकूण किती लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? 20.27 लाख, 80.10%, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही, म्हणजे 20.70 लाख एवढी लोकसंख्या बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणजेच ती एकूण लोकसंख्येच्या 80.10% आहे. जेवढी काही बीड जिल्ह्याची लोकसंख्या आहे 25 लाख, त्यापैकी 20.70 लाख लोकसंख्या जी आहे ती बीड जिल्ह्यात राहते. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 80.10% लोकसंख्या बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये राहते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57. 2011च्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या नागरी भागात राहते? 5.14 लाख, 19.90%, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. 19.90%. जर पर्यायामध्ये मित्रांनो 20% असं जरी असेल तरी ते या ठिकाणी तुम्हाला योग्य करायचं आहे. प्रश्न क्रमांक 58. 2011च्या जनगणनेनुसार एकूण नागरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? बीड, आष्टी, धारूर, पटोदा. तर 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बीड. प्रश्न क्रमांक 59. 2011च्या जनगणनेनुसार एकूण नागरी लोकसंख्येपैकी सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गेवराई, केज, धारूर, आष्टी. तर 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आष्टी. प्रश्न क्रमांक 60. 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या प्रमाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? केज, गेवराई, आष्टी, माजलगाव. तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गेवराई. प्रश्न क्रमांक 61. 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येपैकी सर्वात कमी लोकसंख्या प्रमाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? परळी, अंबेजोगाई, माजलगाव, वडवणी. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वडवणी. प्रश्न क्रमांक 62. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? 913, त्यानंतर आहे 914, 915, 916. तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 916. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागाचा विचार करताना नागरी भागातील लिंग गुणोत्तर किती आहे? 931, 932, 933, 934. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 932. सॉरी 933. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर किती आहे? मित्रांनो, हे जे लिंग गुणोत्तर आहे ते नागरी म्हणजेच या ठिकाणी शहरी भागातलं आहे आणि इथं तुम्हाला जे दिलेलं आहे ते ग्रामीण भागातलं आहे. ते किती आहे बघा? 912, 922, 932, 942. तर याचं योग्य उत्तर आहे 912. म्हणजे शहरी भागातील लिंग गुणोत्तर आहे ते 933 आहे
ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर आहे ते 912 आहे आणि एकूणातलं जे लिंग गुणोत्तर आहे ते किती आहे? 916 इथं या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 65 बघा. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या टक्केवारी किती टक्के आहे? 11.58%, 12.58%, 13.58%, 14.58%. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 13.58%. प्रश्न क्रमांक 66. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? 1.26%, 1.27%, 1.28%, 1.29%. तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1.26%. प्रश्न क्रमांक 67. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील साक्षरता किती आहे? 74.73%, 75.73%, 76.73%, 77.73%. तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 74.73%. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील नागरी भागाची साक्षरता टक्केवारी किती टक्के आहे? 86.4%, 87.4%, 88.4%, 89.4%. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 86.4%. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बीड जिल्ह्यातील नागरी भागांमध्ये साक्षरतेची सर्वात जास्त टक्केवारी बीड शहराची 88.30% आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील साक्षरतेची सर्वात कमी टक्केवारी धारूर या ठिकाणी 82.47% आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील सर्वात जास्त साक्षरतेची टक्केवारी 79.47% अंबेजोगाई या तालुक्यात आहे. ग्रामीण भागातील सर्वात कमी साक्षरता टक्केवारी धारूर या शहरात 71.97% आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 71. बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो 71चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी ऊस. परंतु हे जे पीक आहे हे ओलिताखालील पीक आहे, लक्षात ठेवा. ओलिताखालील असा जर शब्द तुम्हाला आला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ऊस. त्यानंतर बघा शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? जालना, परभणी, धाराशिव, बीड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बीड. प्रश्न क्रमांक 73. बीड जिल्ह्यातील पेठ बीड भागात असणारे जटायू मंदिर कोणत्या शहरात आहे? धारूर, केज, आष्टी, बीड. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बीड या ठिकाणी जटायूचं मंदिर आहे. त्यानंतर बघा राक्षस भुवनची लढाई खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात झाली? बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बीड जिल्ह्यामध्ये राक्षस भुवनची लढाई झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 बघा. खालीलपैकी कोणत्या नदीवरून बीड हे नाव ठेवण्यात आले? मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा, तलवार. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिंदुसरा या नदीवरून बीड हे नाव ठेवण्यात आले आहे. पांडव काळात बीडला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते? बिदर, दुर्गसागर, दुर्गावती नगर, बिंदुनगर. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुर्गावती नगर. प्रश्न क्रमांक 77. चालुक्यकालीन चंपावती राणीच्या नावावरून चंपावती नगर हे नाव खालीलपैकी कोणत्या शहराला देण्यात आले? लातूर, बीड, केज, छत्रपती संभाजीनगर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीड. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणत्या वर्षीपर्यंत बीडचा तुरुंग किल्ले मैदानावर होता? 1934, 1944, 1954, 1964. राष्ट्रातर्फे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1934. हा जो बीडचा तुरुंग आहे तो कोणत्या मैदानावर होता? किल्ले मैदानावर होता. कोणत्या वर्षापर्यंत? 1934 पर्यंत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79. नगर रोडवरील इंग्रज व निजामांच्या अधिकाऱ्यांच्या सरकारी क्लबवर बॉम्ब टाकणारा मारुती काकडे हा बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचा रहिवासी होता? उमरी, धानोरा, खडकवाडी, पीरगोंड. तर वरील याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उमरी. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा ही जी लढाई आहे ती कोणाकोणामध्ये झाली होती? तर इंग्रज आणि निजाममध्ये. प्रश्न क्रमांक 1. त्यानंतर
बॉम्ब टाकणारा माणसाचं नाव काय? तर मारुती काकडे. प्रश्न क्रमांक 2. आणि उमरी हे ठिकाण. प्रश्न क्रमांक 3. अशा पद्धतीने एका प्रश्नामध्ये 3, 4 ते 5 प्रश्न तयार होतात. त्यामुळे त्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 80. क्रांतिकारक मारुती काकडे यांनी बॉम्ब हल्ला केलेला सरकारी क्लब कोणत्या नावाने ओळखला जातो? दुर्गराज क्लब, दुर्गावती क्लब, चंपावती क्लब, वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंपावती क्लब. खालीलपैकी कोणत्या वर्षी हैदराबादचे दिवाण सर अली इमान भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते? 1910, 1911, 1912, 1913. 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1910 मध्ये. कोणत्या संस्थानचे दिवाण होते तर या ठिकाणी हैदराबादचे दिवाण. त्यानंतर त्यांचं नाव काय आहे? सर अली इमान. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणते स्थळ बीड जिल्ह्यामध्ये 100 वर्षापूर्वीचे आहे? पर्शीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 83. जिच्या नावावरून बीड जिल्ह्याला चंपावती हे नाव चंपावती नगर हे नाव ठेवण्यात आले. ती चंपावती खालीलपैकी कोणत्या राजाची बहीण होती? हर्षवर्धन, अमोघवर्ष, विक्रमादित्य, वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सॉरी विक्रमादित्य. तर विक्रमादित्यची बहीण होती कोण? तर ही चंपावती. आणि या चंपावतीच्या नावावरूनच काय ठेवलेलं आहे? हे चंपावती नगर असं नाव या बीड जिल्ह्याचं ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84. बीड जिल्हा मराठवाड्याचा भाग असताना धर्माजी प्रतापराव यांच्या नेतृत्वाखाली पहिली स्वातंत्र्याची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1818, 1819, 1820, 1821. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1818. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी कोणत्या वर्षी बीडच्या ब्राह्मणांनी रावसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड केले? 1896, 1897, 1898, 1899. तर 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1898. त्यानंतर बघा बीड जिल्हा खालीलपैकी कोणत्या वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनला? 1960, 1961, 1962, 1963. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1962. प्रश्न क्रमांक 87. बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात खालीलपैकी कोणती टेकडी आहे? गणोबा, चित्तोरा, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 88. सिंदपणा नदीच्या दक्षिण भागात खालीलपैकी कोणती टेकडी आहे? चित्तोरा, सिंदपणा, गणोबा, नारायणगड. तर 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नारायणगड. प्रश्न क्रमांक 89. आष्टी तालुक्याच्या दक्षिण भागाची झीज खालीलपैकी कोणत्या नदीमुळे झाली आहे? सिंदफणा, लेंडी, अमृता, सीना. तर 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सीना या नदीमुळे आष्टी तालुक्याच्या दक्षिण भागाची झीज झालेली आहे. प्रश्न क्रमांक 90. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणत्या दिशेला वाहते? वायव्य, आग्नेय, वायव्य नैऋत्य, आग्नेय नैऋत्य, आग्नेय ईशान्य. तर 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वायव्य आग्नेय. प्रश्न क्रमांक 91. बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी मांजरा नदी ही खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहते? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पूर्व पश्चिम. प्रश्न क्रमांक 92. बीड जिल्ह्याच्या नैऋत्य सरहद्दीवरील वायव्य आग्नेय दिशेने वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? सीना, सिंदपणा, कमळी, मेहकर. तर 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सीना. सिंदफणेची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? बिंदुसरा, कुंडलिका, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. इथं जर तुम्हाला प्रश्न विचारला की बिंदुसरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदफणा. कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदफणा. गोदावरी नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे? वान, लेंडी, अमृता, गुणवती, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी मांजरा नदीची उपनदी ही बालाघाट डोंगर रांगात उगम पावून जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण दिशेने वाहते.
कोणती उपनदी असा शब्द पाहिजे तर कोणती. केज, रेणा, चौसा व लिंबा वरीलपैकी सर्व. तर 95चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी सर्व. तर या सर्व ज्या नद्या आहेत त्या बालाघाट डोंगर रांगामध्ये उगम पावतात. कोणकोणत्या नद्या? केज नदी, रेणा नदी, चौसाळा नदी व लिंबा नदी. प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी कोणती नदी सीना नदीची उपनदी आहे? तलवार, कमळी, रुटी व मेहकर वरीलपैकी सर्व. तर 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यात आहे? कुंटका, येळंबची, सीना वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातून वाहते? होळणा, उंदरी, विंचरणा वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणते गवताचे प्रमुख प्रकार बीड जिल्ह्यात आढळतात? कुसळी, शेडा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणता गवताचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये आढळतो? रोशा व मार्वेल, सोपिया व बोनी, कुंदा वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले या ठिकाणी 100 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रशासकीय, त्यानंतर बीड जिल्ह्याचं जे काही पर्यटन आहे, त्यानंतर धार्मिक स्थळ आहेत, तिथलं पोलीस प्रशासन आहे, त्यानंतर न्यायालय आहे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत. तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी माझ्या दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करून त्या बॅचची सर्व माहिती या ठिकाणी घेऊ शकता. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल तर त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही तिथे विद्यार्थ्यांचे रिप्लाय बघू शकता आणि ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकता. त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ही जिल्हा विशेषची PDF हवी आहे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जवळ असणाऱ्या 10 ग्रुपवरती सेंड करायचा आहे आणि त्याचा मेसेज त्याचा स्क्रीनशॉट मला या दिलेल्या WhatsApp नंबरवरती सेंड करायचा आहे. तुम्हाला ही PDF या ठिकाणी फ्री मिळून जाईल. परंतु त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो 10 ग्रुपवरती सेंड करावा लागणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही मला पाठवला तर तुम्हाला या ठिकाणी ही PDF मोफत दिली जाईल. प्रश्न क्रमांक 101. खालीलपैकी कोणाच्या कालखंडात चंपावती नगरचे, इथे चंपावती पाहिजे, चंपावती नगरचे नामकरण बीड झाले? मोहम्मद तुघलक, अल्लाउद्दीन खिलजी वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोहम्मद तुघलक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लढाया झाल्या? राक्षस भुवन, खरडा वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 103. खालीलपैकी कोणत्या वर्षी मोमिनाबादचे अंबेजोगाई असे नामकरण करण्यात आले? 1960, 1961, 1962, 1963. तर 103चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1962. प्रश्न क्रमांक 104. बीड जिल्ह्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या ज्वारीला कोणत्या नावाने ओळखले जाते? बीड ज्वारी, टाकळी ज्वारी, पावती ज्वारी, दुर्गावती ज्वारी. तर याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी टाकळी ज्वारी. प्रश्न क्रमांक 105. जायकवाडी प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याला फायदा झाला? गेवराई, माजलगाव वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 106. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे? केज, धारूर, आष्टी, परळी वैजनाथ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परळी वैजनाथ.
प्रश्न क्रमांक 107. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कापूस पिंजणे, त्याचे गट्टे बांधणे व तेल काढणे लघु उद्योग चालतात? बीड, परळी, वैजनाथ, गेवराई वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 108. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कापूस पिंजणी, त्याचे गट्टे बांधणे व तेल काढणे लघु उद्योग चालतात? आंबेजोगाई, येळंबघाट, धारूर, माजलगाव वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, या ठिकाणी डबल प्रश्न घेण्याचं कारण की बघा, बीड, परळी वैजनाथ, गेवराई, आंबेजोगाई, येळंबघाट, धारूर, माजलगाव या सर्व ठिकाणी कोणकोणते उद्योग चालतात? तर कापूस पिंजणे, त्यानंतर त्याचे गट्टे बांधणे आणि तेल काढणे हे उद्योग चालतात. प्रश्न क्रमांक 109. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रमुख लोहमार्ग आहेत? लोहमार्ग स्थानक आहे. परळी वैजनाथ, घाट नांदूर, पानगाव वरीलपैकी सर्व. तर 109चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे या ठिकाणी परळी वैजनाथ, घाट नांदूर आणि पानगाव या ठिकाणी लोहमार्ग आहेत. प्रश्न क्रमांक 110. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणती जमात प्रामुख्याने आढळते? जमात प्रामुख्याने आढळते. ए आहे बंजारा, बी आहे भिल्ल, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे बंजारा आणि भिल्ल या दोन जमाती बीड जिल्ह्यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 111. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात बंजारा व भिल्ल जमात आढळते? आंबेजोगाई, केज, माजलगाव वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 112. बीड जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला कर्नाटक राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? बेळगाव, विजापूर, चिक्कोडी, बिदर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिदर. बीड जिल्ह्यात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते पीक घेतले जाते? ज्वारी, बाजरी, नाचणी, मक्का. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्वारी. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता आंबा प्रसिद्ध आहे? नेकनूरचा कालापहाड, आंबेजोगाईचा पेवंदी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. आता इथं ऑनलाईन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर मित्रांनो लक्षात ठेवा, पेवंदी हा प्रसिद्ध आंबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा आहे? तर आंबेजोगाई. काला पहाड हा प्रसिद्ध आंबा बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणचा आहे? तर तो नेकनूरचा आहे. प्रश्न क्रमांक 115. माजलगाव प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मांजरा, सिंदपना, सीना, चौसाळा. याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते उत्तर आहे 115चं पर्याय क्रमांक 2, सिंदफणा. तर बघा, माजलगाव प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? सिंदफणा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 116. मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? बीड, केज, आष्टी, धारूर. तर 116चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केज. प्रश्न क्रमांक 117. पाली येथील बिंदुसरा नदीवर असणारा जलप्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? बीड, केज, धारूर, परळी वैजनाथ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 118. वान नदीवरील प्रकल्प बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय ए आहे परळी वैजनाथ, पर्याय बी आहे केज, पर्याय सी आहे पाटोदा, पर्याय डी आहे आंबेजोगाई. तर 118चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंबेजोगाई. आता मित्रांनो लक्षात ठेवा की वान नदीवर कोणत्या नदीवरती आहे? वान नदीवरती. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बीड जिल्ह्यामध्ये. त्याच पद्धतीने कोणत्या तालुक्यात? तर आंबेजोगाई तालुक्यात. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न वाचत असताना प्रत्येक शब्दावरती प्रश्न तयार होतो आणि तो तुम्हाला बघायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला एका प्रश्नामध्ये असे 3, 4, 5 जे काही प्रश्न तयार होत असतील ते प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 119. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले? 1960, 1970, 1980, 1990. तर 119चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1970. प्रश्न क्रमांक 120. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग केंद्र आहे? बीड, वडवणी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही.
बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तेलगिरणी आहेत? परळी, बीड, अंबेजोगाई वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 122. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छागल नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहे? बीड, अंबेजोगाई, पाटोदा, धारूर. तर 122चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बीड. तांबे पितळेची भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध असणारे अमळनेर हे गाव बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? बीड, पाटोदा, केज, परळी वैजनाथ. तर 123चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाटोदा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 124 बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बीड जिल्ह्यातून धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जातो. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक 211 आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही योग्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 125. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला वेद आणि पुराणामध्ये अस्मक या नावाने ओळखले जाते? बीड, लातूर, परभणी, जालना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. आता मित्रांनो अस्मक, काही ठिकाणी अस्माक, तर काही ठिकाणी अश्मक असा उल्लेख सुद्धा आढळलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 126. शनी महात्म्यामध्ये तांबलिंग चूर अशा पद्धतीचा शब्द आहे तो तांबलिंग चूर. तांबलिंग चूर असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आढळतो? कोल्हापूर, सोलापूर, बीड, नंदुरबार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बीड. बीड या जिल्ह्याचा जो उल्लेख आहे तो तांबलिंग चूर असा आढळतो आणि कोणत्या महात्म्यामध्ये? तर शनी महात्म्यामध्ये. म्हणजे शनी महात्मा 1, तांबलिंग चूर 2 आणि बीड जिल्हा 3 असे 3 प्रश्न जे तयार होतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 127. खालीलपैकी कोणत्या भाषेतील भीर या शब्दाचा अपभ्रंश असून बीड हे नाव मोगल काळात रूढ झाले? मराठी, संस्कृत, कन्नड, फारसी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फारसी. प्रश्न क्रमांक 128. पांझरा नदीने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा निर्धारित केल्या आहेत? अहिल्यानगर बीड, धाराशिव बीड, लातूर बीड, वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा अहिल्यानगर व बीड जिल्ह्यामधील नैसर्गिक सीमा खालीलपैकी नैसर्गिक सीमा म्हणून खालीलपैकी कोणती नदी काम करते? तर 129चं उत्तर आहे बघा मुळा, प्रवरा, सीना आणि कादवा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सीना. प्रश्न क्रमांक 130. पाटोदा तालुक्यात चिखलीनाथ परिसरात खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? मांजरा, लिंबा, चौसाळा, विंचरणा. तर 130चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विंचरणा. प्रश्न क्रमांक 131. बीड जिल्ह्यातील सौताडा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीचा प्रवाह आहे? सिंदपना, वान, सरस्वती, विंचरणा. 131चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विंचरणा. प्रश्न क्रमांक 132. खालीलपैकी धरण प्रकल्प बाबतीत योग्य जोडी ओळखा. मेंगडेवाडी, पटोदा, सिंदपना, शिरूर, बेलपाडा, शिरूर. वरील पुढीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 133. धरण प्रकल्प आणि ते आढळणारे ठिकाण यांची खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वाघे बाबुळगाव, केज, शिवनी, बीड, सौताडा, पटोदा. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 134. खालीलपैकी कोणता धरण प्रकल्प परळी या ठिकाणी आहे? वान, बोरणा, बोदेगाव. वरीलपैकी सर्व. तर 134चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 135. पुढीलपैकी कोणता धरण प्रकल्प वाढवण या ठिकाणी आहे? सरस्वती, कुंडलिका. वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. मित्रांनो हा शब्द मला वाटते वडवण असेल. वडवण, वडवण या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 136. खालीलपैकी कोणता धरण प्रकल्प आष्टी या ठिकाणी आहे? मेहकर, कडा, कांबळी व रुट्टी, तलवार. आता मेहकर
हे वेगळं आहे, कडा वेगळा आहे, कांबळी वेगळा आहे, रुटी वेगळा आहे आणि तलवार म्हणजे मेहकरी, कडा, कांबळी, रुटी आणि तलवार हे जे सर्व प्रकल्प आहेत, हे प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहेत? आष्टी या ठिकाणी आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 137 बघा. बीड जिल्ह्यात असणाऱ्या धरण प्रकल्पाच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. मांजरा, धनेगाव, मोरफळी, आसरडोह, हिंगेवाडी, शिरूर आणि वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 138 बघा. बीड जिल्ह्यात घेतले जाणारे खरीप नगदी पीक कोणते? कॉफी, तंबाखू, कापूस, चहा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कापूस. प्रश्न क्रमांक 139. पुढीलपैकी कोणता जिल्हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे? बीड, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 140. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात द्राक्षांचे उत्पादन होते? बीड, अंबेजोगाई, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. 140चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 141. बीड जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे जंक्शन खालीलपैकी कोणते आहे? परळी, केज, धारूर, घाट, नांदूर. 141चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परळी हे रेल्वे जंक्शन या ठिकाणी बीड जिल्ह्याचं प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 142. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून जातो? कल्याण, विशाखापट्टणम 222, सोलापूर, औरंगाबाद, धुळे 211. वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणता राज्य महामार्ग बीड जिल्ह्यातून जातो? 144, 162, 169 वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 144. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. कडा सहकारी साखर कारखाना आष्टी, जय भवानी सहकारी साखर कारखाना गेवराई, गजानन सहकारी साखर कारखाना बीड. वरीलपैकी सर्व योग्य. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, जर ऑनलाईन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर इथे 4 प्रश्न तयार होऊ शकतात. 1, 2, 3 आणि हा आपला एक प्रश्न. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 145. विखे पाटील सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अंबेजोगाई, केज, बीड, माजलगाव. तर 145चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केज. प्रश्न क्रमांक 146. आंबा सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अंबेजोगाई, माजलगाव, बीड, आष्टी. 146चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 147. 1890 मध्ये बीडमध्ये झालेल्या उठावात खालीलपैकी किती क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली? 5, 6, 7, 8. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 148. खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने शिवराम सौंदत्तीकर वाड्यात शस्त्र तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला? उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी सर्व. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा आपली बॅच ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची आहे त्यांनी माझ्या या दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल दिली जाईल आपल्या बॅचच्या संदर्भामध्ये आणि आपल्या ई बुकच्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या बॅचमध्ये दिली जाईल. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्रामचं चॅनल आहे ते टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. इथं तुम्हाला पोलीस पाटील संदर्भातली सर्व काही माहिती उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचे रिप्लाय सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 149 बघा. 1890 मध्ये बीड उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? धोंडोजी विठ्ठल मुंडे, शहाजी विठ्ठल मुंडे, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 150. धोंडोजी विठ्ठल मुंडे व शहाजी विठ्ठल मुंडे या भावंडांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? 14 एप्रिल 1890, 14 एप्रिल 1891, 14 एप्रिल 1892, 14 एप्रिल 1893.
मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि या व्हिडिओमध्ये जर का काही तुम्हाला मिस्टेक आढळले असतील, जर काही चुकीची माहिती आढळली असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून तुम्हाला दिली जाईल. 99.99% या प्रश्नांच्या उत्तरामध्ये कोणतीही चूक नाही. परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल, की या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 14 एप्रिल 1890. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण 150 प्रश्न जे आहेत, ते बीड जिल्ह्याविषयीचे बघितलेले आहेत. राहिलेले जे काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न मग ते कितीही होऊ द्या 1000, 1500, 2000 जेवढे काही जिल्ह्याविषयीचे प्रश्न असतील, ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.